इतका मोठा स्पायडरमॅन माझ्या वाहनवर आराम करत होता. मी त्याला फोकस करत होतो. तो अचानक माझ्या हातावर असं आलं की तुम्हाला तर माहित आहे ना किती मस्त पैकी गाया हकला लावला मला. थांबा मी सगळं पहिले पासून सांगतो, असं कळणार नाही तुम्हाला. एक बाकी आहे म्हणते, अरे ताई जा ना इथून, माझे फोटो काढ म्हणते. एकदम ट्रक सामने उभा राहील. ट्रक चालला गेला, तोही चालला गेला. याच्या छाल्याने याच्या चालू होऊन गेला. अरे तू नाही काढू शकत ट्रक सामने फोटो, गाड्या सामने राहत आहे. नाही म्हणते मी स्टंटच मारेन. एक नंबर. ऋतिक रोशन फेल झाला, जिंकला. मग ज्या शूट वूट मारली पद्धतशीर आम्ही इथून निघालो. निघताना माझं लक्ष ना एका छोटासा स्पायडरमॅन कडे गेलं. दुरून सिंपल दिसतो तर पाहिजे, जेवढं गेलो ना असं एकदम भयंकर पाहून अशी फाटे ना का भाई अंगावर आला. वाचव तिथून सीधा ना कपड्याच्या शॉप मध्ये आले. छोटासा काम होता ना, पटलं तर ठीक, नाही तरी याने थोडा बोलणं चालना केला. मी म्हणलं पारस थोडा घुमून पाहू आपण. नाही म्हणलं पारस राहू दे, कॅमेरे तू 1 2 होऊन जाणार, राहू दे म्हटलं. तेच मयूर भाऊ आणि त्याचे मित्र भेटले, ते सुद्धा या शॉप मध्ये काम करतात. अरे शॉप तर लयच भारी वाटली. नक्की येऊन एक ना एक वेळा व्हिजिट करा. शॉप लय भारी आहे, तिचे माणसं पण लय भारी आहे. एक वेळा येऊन नक्की बघा. संपलं रे बाबा विषय. आपण भेटू ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही बस एक फॉलो करून गणपती बाप्पासाठी 1 लाईक आणि 1 कमेंट नक्की करा. ठीक आहे.